आधार कार्ड आहे फोटो मधला नाही नुकत्याच या क्रीडानगरीमध्ये अनिल घाटे सर छत्रपती पुरस्काराचे मानकरी सचिनचे आपण पाहतोय मित्रांनो 3 पॉइंट्स मिळतात. मूळचा मध्य प्रदेश असणारा खेळाडू आहे. सिनियर नॅशनल त्याला आपण पाहिलं, फेडरेशन मध्ये आपण पाहिलंय आणि इथं मुंबईच्या भूमीत अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रातील पहिली सुपार आहे इथं आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं डीपी पुणेकर आपल्याला दुसऱ्या मॅच करताच पहिला पूर्ण देण्याकरता काही हरकत नाही. First call for match number 2, ONGC versus Midline. First call, ONGC versus Midline. पहिला पुकार वेलकम अनिकेतजी म्हात्रे मिठाईन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे. पूर्ण चमू आपला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत. नेत्रदीपकाच्या लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवतोय. आजची ही सायंकाळ आपल्यासाठी फार महत्वाची असणार आहे मित्रांनो. लाईव्हच्या माध्यमातून देखील आमचे असणारे दोन्ही अनाउन्सर्स आपल्याशी जोडले जात आहेत. आपण पाहतोय या स्पर्धेतली असणारी सगळी क्षणचित्र आहेत ते आपण अनुभवतोय. खेळासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आपण पाहतो प्रत्येक राज्यातले असणारे महत्वाचे खेळाडू. केसवान जो तमिळनाडूचा असणारा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो. त्या राज्याकडून सिनियर नॅशनल त्याला पहिले युवा कबड्डीमध्ये देखील त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. या अगोदरच्या चढाई जणू 4 पॉइंट्स 3 पॉइंट्स घेतले. तो सचिन आक्रमणासाठी सज्ज होताना डीपी पुणे या संघाकडून
चेक हॅलो ऐक ना काय काम करतोय दहावी आहे भांडीची अशी तिघं पाहिजे टेकला ना किती दिवस आहे चालेल चालेल आमच्या ऑफिशियल पॅनलच्या बरोबर बॅक साईडची आणि स्टेजच्या समोरची जी गॅलरी आहे बॅनरला टेकून उभे असणारे जे ट्रेनर्स आहेत त्या ठिकाणी बसले जर थोडंसं बाजूला होती ना बॅनरला टेकून जे आहे थोडंसं पुढे या आपण खालच्या स्टेपला बसा आपण खालच्या स्टेपला बसा सगळ्यांनी वरचे बॅनर्स पण कव्हर करणं महत्वाचं आहे प्लीज आपण कॉपरेट करा आमच्या शाळेला ना आमच्या काय इथे नव्हते मला सांगतो इथे इथे ना इथे मातीवर होतात इथे मॅटवर होतात नाही अथर्वला विचार आमचे कबड्डीचे अथर्वला विचार शिवाजी बारपा मॅटवर झालेले इथे कोपऱ्यात हा मजा आलेली माहिती आहे फिलिंगच राहून होती हा लिवा पलटण करून असलं एवढा फास्ट
भारत की आन बान और शान सोची जिंदाबाद। आपका यहाँ पे मुंबई में आपका तहे दिल से स्वागत करती हूँ सर। वंदे मातरम सेवा मंडल में आपका दिल से स्वागत है। राईट कॉर्नर ब्लॅक घातला नाही तो, ब्लॅक घातला नाही तो, ब्लॅक घातला नाही तो. इकडे प्रतीक चौधरीचं आक्रमण पाहतोय. अलीकडे ज्युनियर सिनियर नॅशनल मध्ये पहिला फेडरेशन कपला खेळलेला खेळाडू आहे. दोन मध्य प्रदेशचे महत्वाचे खेळाडू प्रतीक चौधरी आणि सचिन आज आपण पाहतो डीपी पुणे यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला तामिळनाडू स्टेटचा देखील तितकाच तोलामोलाचा बॅलन्स संघ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. आक्रमणासाठी विश्वा पडली. संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे अत्यंत फेमस आहे, ज्यांच्या फोटोच्या लेन्सनी अनेक प्रो कबड्डी स्टार अनेक राष्ट्रीय खेळाडूंचे फोटो काढून त्यांना फेमस केले. तसेच आमचे लाडके मित्र व राष्ट्रीय खेळाडू दिनेश गाडीगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. दिनेशला तुझ्या मंडळाच्या वतीने पंजाब सेवा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. अप्रतिम प्रयत्न संदीपच्या माध्यमातून आपण पहिला मुंबईकरांच्या टाळ्या कमी पडल्या तामिळनाडूच्या खेळाडूंसाठी. सिद्धार्थ सोनवणे आक्रमणासाठी सज्ज होतोय. सिद्धिता खेळाडूला आपण पाहिलं पुणे जिल्ह्याचा असणारा खेळाडू आहे. मराठी पुणे म्हणून आपण पाहतो. महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान. जे रायझिंग स्टार्स असतात त्यातले महत्वाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. मोठ्या भारतीय सेवा मंडळाची ही भव्य दिव्य विद्युत प्रकाश ज्योतातील देखणी स्पर्धा विद्युत सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि बंड्या मारुती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त अश्रेणी पुरुष अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 यशस्वी आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. एक नेत्रदीपक अशी स्पर्धा आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं की संपूर्ण भारतातील असणारे 15 सामना झाला आहे तामिळनाडू स्टेट आणि टीपी पुणे यांच्या दरम्यानची महत्वाची लढत. बंड्या मारुती सेवा मंडळ
मुंबई आयोजित ही निमंत्रितांची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 विविध सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून आणि बंड्या मारुती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त अर्थात 75 वर्षांची वैभवशाली परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. एक नेत्रदीपक डोळ्याचं पांढरं फेडणारी असणारी स्पर्धा आपल्याला अनुभवता मुंबईच्या होती आणि त्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार असे सामने लक्षवेधी सामने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कबड्डीच्या क्षेत्रातली असणारी मोठी मोठी एव्हरेस्ट आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत आणि आजची असणारी ही सायंकाळ आजची असणारी रात्र ही मुंबईकरांसाठी एक पर्वणी असणार आहे, मेजवानी असणार आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा असणारा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. नेत्रदीपकाची चढाई आपण पाहतो. एका चढाईत काय घडलंय हा इतिहास आहे आपण पाहूया. पंचांची किती बोटं भरती होतात. त्या ठिकाणी प्रतीक चौधरी होता पुढचा एमपी अर्थात मध्य प्रदेशचा. त्या ठिकाणी डीपी पुणे या संघाकडून खेळतोय. ही सुपर एकाच पॉईंट्स मध्ये 4 पॉईंट्स मिळतात डीपी पुणेसाठी. अतिशय जबरदस्त सामन्याला सुरुवात झाली या ठिकाणी. आजच्या दिवशीचा पहिला सामना यानंतर ONGC विरुद्ध मिडलाईन हा सामना सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे. एककडे पुण्याचा संघ एककडे सपोर्ट तमिळनाडूचा पोरत एक कबड्डी कामगिरी आणि एक ऑल आउट डीपी कडून तमिळनाडू स्टेट. अप्रतिम प्रयत्न आहे. मध्य प्रदेशचे दोन्ही खेळाडू एका बाजूला पहिल्यांदा प्रतीकला पाहिलं. प्रतीक चौधरीला त्यानंतर सचिन आहे. प्रत्येक रेडमध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अनेकांनी आपल्याला सहकार्य केलं. प्रत्येकाच्या सहकार्यातून ही स्पर्धा मोठी होती यात काही शंका नाही. चुरशीची लढत शेवटची 5 मिनिटं आपण पाहतोय. तमिळनाडू 34 आणि डीपी पुणे 37 असा सामना. संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना कमबॅक करताना डीपी पुणे आपण पाहतोय. चांगल्या चुरशीच्या लढतीत आपण पाहिलं.
या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय कबड्डी संघाचं रिप्रेझेंटेशन करणारे, प्रतिनिधित्व करणारे प्रो कबड्डी स्टार, हे कबड्डीचे महान राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू नितीन तोमर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे नितीनजी. प्रति प्रयत्न आपण पाहतोय की कडकी तुळशी चाटी तटीची अशी लढत तामिळनाडू स्टेटनं देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र कबड्डी शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतं, इतिहास घडला जाऊ शकतो हे पाहायचं आहे. तामिळनाडू की डीपी पुणे या चालू सामन्यात विजयश्री संपादन करतो. प्रतिभाशी लढाई या ठिकाणी आपण पाहतो. दोन्ही संघांच्या दरम्यान एकमेकांसमोर भिडत आहे. मित्रांनो, कमबॅक आवडला असेल तर टाळ्या वाजवू द्या. तामिळनाडू सबसे पहले की ओर से खेला है अच्छे देशों की और आपका मुंबई में कई दिन स्वागत करते हैं. वेलकम टू तुलसी जी, बहुत बहुत स्वागत है आपका. कैसे लगा मुंबई कैसे लगा? मुंबई कैसे लगा आपको? गर्मी ज़्यादा है कबड्डी के मैच में, आपकी गर्मी ज़्यादा है. नक्की झालं. मोठी असणारी मंडळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आपण मगाशी या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष उल्लेख केला. आपल्या सर्वांचे लाडके गोल्डच्या माध्यमातून आपण जेव्हा पाहिलं, अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप आणि गोल्ड मेडलिस्ट असेल, दमन दिल्ली कडून त्यांना आपण पाहिलं. तो लेटेस्ट आपण पाहतोय अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून भारतभर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तर सुरजित नरवाल असतील, त्याचबरोबर